आजच्या लेक्चरमध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट्स पाहणार आहोत. सप्लिमेंटरी युनिट त्यामध्ये दोन टाईप पडतात. प्लेन अँगल. प्लेन अँगल आपण डी थीटाने डिनोट करतो. प्लेन अँगल म्हणजे काय? द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड प्लेन अँगल. प्लेन अँगलची डेफिनेशन काय आहे? द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड प्लेन अँगल. प्लेन अँगल डी थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. आता प्लेन अँगल म्हणजे काय असेल? एक आर्क लेंथ म्हणजे वर्तुळ पाकळी भागिले त्रिज्या. तर एक सर्कल होता, त्या सर्कलचा आपण एक छोटासा भाग घेतला, त्याला आपण म्हटलं आर्क लेंथ, आणि तो दाखवला आपण डी एसने. हे झालं डी एस आणि ही झाली रेडियस आर. तर ह्या दोन्ही मधला जो अँगल असेल त्याला आपण म्हटलं डी थीटा. म्हणून आपला फॉर्म्युला काय आला? डी थीटा इज इक्वल टू डी एस डिवायडेड बाय आर. डी एस म्हणजे काय? एरिया ऑफ आर्क लेंथ. डी एस म्हणजे काय असेल? एरिया. हा कुठला? आर्क लेंथचा एरिया. आणि आर काय असेल? आता एरिया म्हटलं की एरिया म्हणता येणार नाही आपल्याला, आर्क लेंथ. आणि ह्याचं युनिट काय असेल? रेडियन. आणि त्या आपण इंडिकेट काय करणार आहे? रॅडने. तर हा झाला प्लेन अँगल. तसंच सेकंड सप्लिमेंटरी युनिट आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल इज अ अनालॉगस टू द प्लेन अँगल, बट solid angle is a three-dimensional and plane angle is a two-dimensional. Solid angle is defined as area of portion of a surface of a sphere to the square of the radius of the sphere. Solid angle d ohm ने indicate करतो. d ohm is equal to area of a portion divided by square of the radius. Formula आला d ohm is equal to डी ए अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हा एरिया ऑफ पोर्शन्स आणि त्याची रेडियस. तर ह्या रेडियसचा स्क्वेअर, ह्या दोन्हीचा रेशो. आता सॉलिड अँगल काय आहे? थ्री डायमेन्शनल आहे. आपण ह्याच्यामध्ये एक पाहिलं तर आईस्क्रीमचा कोन किंवा जे कलिंगड कापलेलं असतं त्याचा जो भाग आहे तो काय झाला? थ्री डायमेन्शनल झाला. तो झाला आपला सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं युनिट काय आहे? स्ट्रे रॅडियन. आणि आपण दाखवतो ते इंडिकेट कशाने करतो? एस आरने. रिलेशन्स बिटवीन रॅडियन अँड डिग्री. आता आपल्याला काय पाहिजे आहे? रिलेशन्स पाहिजे. कोणाकोणाचं? डिग्री आणि रॅडियनचं. मग आता सर्कलचं पूर्ण माप किती झालं? 360. आणि तेच आपण 360 म्हणजे 360 अंश. आणि आपल्याला तेच रॅडियनमध्ये दाखवायचं असेल तर आपण काय करणार? 2 पायने दाखवणार. म्हणजे आता हे 2 पाय इथून काय केलं? ह्या साईडला आणलं तर 360 भागिले 2 किती आलं? 180. मग 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय पाय. 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 3.14. 180 भागिले 3.14. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर काय आलं? 1 रॅडियन इज इक्वल टू 57.296 डिग्री. 1 रॅडियनची किंमत किती आली? 57.296 अंश. तसंच 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन काढायचं म्हटलं तर 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180. आपल्याला काय करायचं आहे? डिग्रीचं कन्व्हर्जन आता रॅडियनमध्ये करायचं आहे. म्हणून 1 डिग्री इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 180. 1 डिग्री इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 180. पायची किंमत किती आली? मग 3.14 ठेवली. पाय भागिले 180 ठेवला आपण. मग पायची किंमत किती आहे? 3.14 भागिले 180. आता 3.14 मोठं की 180 मोठं? 180. म्हणून आपलं उत्तर काय आलं? इथं जी पॉवर आहे ती मायनस येणार. म्हणून ह्याचं उत्तर टोटल किती आलं? 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन. 1 डिग्री इज इक्वल टू उत्तर किती आलं? 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 गुणुले 10^2 रॅडियन. तसंच फॉर 1 मिनिट 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे किती असणार? 60 मिनिट. मग 1 मिनिट इज इक्वल टू, तर ह्याची किंमत ठेवली आपण 1 डिग्रीची 1.745 गुणुले 10 टू द पॉवर -2 रॅड भागिले 60. तर ह्याचं उत्तर किती आलं? 2.908 गुणुले 10^14. आणि कशामध्ये कन्व्हर्जन केलं आहे? मिनिटाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आहे? रॅडमध्ये. म्हणून 1 मिनिट, आणि ते आपण कसं दाखवतो? एक काढतो त्याच्या डोक्यावरती एक डॅश म्हणजे एक रेष ओढतो. तर ते 1 मिनिट इज इक्वल टू
980 10⁻⁻⁴ रॅड झालं. आता हे कन्व्हर्जन कशाचं झालं, मिनिटाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, रॅडियनमध्ये केलं. आता तसंच पुढं सेकंदाचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रॅडियन म्हणजे. मग एक मिनिट, एका मिनिटात किती सेकंद आहेत, 60 सेकंद म्हणून. आणि ते आपण सेकंद कशाने दाखवणार, डबल डॅशने. मिनिट कशाने दाखवलंय, सिंगल डॅश. आणि सेकंद कशाने दाखवणार, डबल डॅशने. मग वन सेकंद इज इक्वल टू 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. तसंच 1 सेकंद इज इक्वल टू 2.980. आता ही किंमत कुठली ठेवली, तर मिनिटाची किंमत ठेवली. 2.908 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 60. मग हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 1 सेकंद इज इक्वल टू किंमत काय आली, 4.847 गुणुले 10⁻⁶ रॅडियन. 1 सेकंद इज इक्वल टू 4.847 इंटू 10⁻⁻⁶ रॅडियन. तर हे झाले कन्व्हर्जन. आपण SI युनिट पाहिले तर त्या SI युनिटचा युजेस पाहिजेत आणि ते लिहायचे कसे, तर त्यासाठी आपण काय पाहणार आहोत, कन्व्हेन्शन्स फॉर दी यूज ऑफ SI युनिट. SI युनिट आपण वेगवेगळे युनिट पाहिले. आता वेगवेगळ्या युनिटमध्ये SI युनिट एक पाहिलं तर ते SI युनिटचे काही रूल्स आहेत, कन्व्हेन्शन्स फॉर दी यूज ऑफ SI युनिट्स. त्यामधला पहिलं काय आहे, युनिट्स ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. पहिलं कन्व्हेन्शन काय आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे आपण जे युनिट आहेत ते फिजिकल क्वांटिटीचे कशाने रिप्रेझेंट करणार आहोत, त्याच्या सिम्बॉलने. फॉर एक्झाम्पल आपण लेंथ कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये, तर आपण ते कुठल्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करणार आहोत, एमने. टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंदामध्ये, तर ते आपण S किंवा सेकंद लिहिणार आहोत. तसंच आपण फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये, तर आपण ते काय दाखवणार आहोत, N दाखवणार आहोत. पहिलं कन्व्हेन्शन मग काय आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपण काय करणार आहोत, त्याच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करणार आहोत. तसंच दुसरं कन्व्हेन्शन काय आहे, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर. फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर. म्हणजे इवन अ नेम ऑफ द पर्सन स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर. आता युनिटला जे युनिट आहेत ते सायंटिस्टचे नावं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूटन, जूल. मग फुल नेम ऑफ अ युनिट आपण काय करणार आहोत, त्याच्या सिम्बॉलने दाखवणार आहोत. जर समजा आपण एखाद्या पर्सनचं नाव लिहित असेल तर पहिलं लेटर काय करतो, कॅपिटल करतो. पण फुल नेम लिहित असताना आपण काय करणार आहोत, स्मॉलर लेटरपासून चालू करणार आहेत. म्हणजे आपण समजा आता न्यूटन सायंटिस्ट म्हणजे पर्सनचं नेम, तर आपण काय करणार होतो, पहिलं लेटर कॅपिटल घेणार होतो. पण युनिट लिहित असताना फुल नेमचं आपण काय करणार आहोत, स्मॉलर लेटरने लिहिणार आहोत. जूलचं पण तसंच करणार आहोत. मग सेकंड कन्व्हेन्शन काय झालं, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर. थर्ड, सिम्बॉल फॉर अ युनिट डू नॉट टेक अ फ्लुरल फॉर्म. आता काही क्वांटिटी अनेक वचने असतील, जसं 1 न्यूटन. आपण 1 न्यूटन म्हटलं तर समजा 10 न्यूटन्स असं म्हणणार नाही, तर हे काय आहे, रॉंग. मग आपण काय करणार आहोत, ते अनेक वचनीमध्ये लिहिणार नाहोत. म्हणून ते थर्ड कन्व्हेन्शन काय झालं, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक अ फ्लुरल फॉर्म. हे थर्ड कन्व्हेन्शन झालं. चौथं कन्व्हेन्शन काय आहे, सिम्बॉल फॉर अ युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट दी एंड ऑफ दी रेकमेंडेड लेटर. म्हणजे आपण काय करणार आहोत, आता समजा एखादा आपण एक युनिट लिहिल्यानंतर तिथं लगेच फुल स्टॉप द्यायचा नाही. ज्यावेळेस वाक्य पूर्ण होतं त्यावेळेस आपण फुल स्टॉप देतो. किंवा एखादं वाक्य लिहित असताना काय डबल क्वांटिटी आल्या किंवा काय कॉमा वगैरे, तर त्या क्वांटिटी आपण ते युनिट लिहिताना देणार नाहोत. शेवटी काय करणार आहोत, ज्यावेळेस आपलं संपेल त्यावेळेसच वाक्य लिहिणार आहोत. समजा एखादी गोष्ट असेल, 1 न्यूटन लिहिलं किंवा 1 जूल लिहिलं किंवा 1 मीटर लिहिलं, तर त्यावेळेस आपण युनिट लिहिल्यावरती फुल स्टॉप देणार नाहीत. म्हणून काय सांगितलं आपण, चौथं कन्व्हेन्शन, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट दी एंड ऑफ दी रेकमेंडेड लेटर. ज्यावेळेस वाक्य संपेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत, फुल स्टॉप देणार आहोत. पाचवं कन्व्हेन्शन काय सांगतं, पाचवं कन्व्हेन्शन, द युनिट
of physical quantities in a numerator and denominator should be written as 1 ratio. The unit of physical quantities in a numerator and denominator should be written as a 1 ratio. म्हणजे अंश आणि छेदाचं एखादी टर्म आली तर ते एका रेशोमध्ये लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल, युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज अ मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड नॉट मीटर पर सेकंड पर सेकंड. म्हणजे आता ॲक्सेलरेशनचा आपण युनिट पाहिला. ॲक्सेलरेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आता व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद डिवायडेड बाय काय असेल? सेकंद. आता ह्याचं युनिट लिहिताना आपण असं लिहिणार आहोत का मीटर पर सेकंद पर? नाही, तर एका रेशोमध्ये लिहिणार आहोत. मग त्याचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर 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 हे काय झालं आपलं? हे करेक्ट फॉर्म झालं. म्हणून आपण 5वं कन्व्हेन्शन काय काय लिहिलंय? द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 ratio, एका रेशोमध्ये लिहिणार आहोत. 6वं कन्व्हेन्शन काय सांगतंय? यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स फॉर अ युनिट्स, अ सिम्बॉल फॉर अ युनिट्स इज अवॉइड व्हेन द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन्स ऑफ दी टू. काय सांगितलंय आपण हे कन्व्हेन्शन? यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट. काय सांगितलं आपण कन्व्हेन्शन? use of combinations of units and symbol for unit is avoid when physical quantity is expressed by combinations of 2. आता समजा आपण काय केलं की दोन क्वांटिटी एकत्र लिहिल्या, कॉम्बिनेशन्स लिहिलं. मग ते लिहिता असताना काय एकतर सिम्बॉल रिप्रेझेंट करायचं किंवा एकतरी फुल फॉर्म. म्हणजे समजा एखादी क्वांटिटी आपण लिहिली, त्याचं सिम्बॉल रिप्रेझेंट करत असताना, त्याचं युनिट रिप्रेझेंट करत असताना आपण असं लिहिलं जूल, केल्विन किंवा किलोग्रॅम, जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. हे असं तर रिप्रेझेंट करायचं. नाहीतर आपण हे रॉंग टेक्निक काय आहे की जूल लिहिलं परत किलोग्रॅम केलं परत केल्विन गेलं, हे रॉंग टेक्निक. किंवा आपण काय केलं? जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. आपल्याला रिप्रेझेंट काय करायचं? एक तर सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं, एक सिम्बॉलिकली एक फुल फॉर्म असं रिप्रेझेंट करायचं नाही. काय करायचं? पूर्ण कॉम्बिनेशन लिहित असताना पूर्ण काय करायचंय? सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं. ही आहे करेक्ट मेथड. 7वं कन्व्हेन्शन काय सांगते आपल्याला? पेस अँड हायपाईन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन्स ऑफ 2 युनिट्स. पेस, हायफाईन must be introduced while indicating multiplications of 2 quantity. एखाद्या क्वांटिटीचं आपल्याला मल्टिप्लिकेशन्स ऑफ 2 क्वांटिटीचं लिहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? किंवा डिव्हिजन असेल त्यांचं, तर आपल्याला काय करायचं आहे? त्यामध्ये पेस आणि हायफाईन इंट्रोड्यूस करायचं आहे. समजा व्हेलॉसिटी काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. टाईम कशामध्ये मेजर करतो? सेकंद. डिवाइड असल्यामुळे काय केलं आपण? मीटर पर सेकंद. मग आता हे लिहित असताना हित असं आपण रिप्रेझेंट करतो किंवा असं रिप्रेझेंट करतो. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये थोडासा काय करतो? पेस देतो. कसं लिहितो? मीटर थोडंसं अंतर ठेवून पर सेकंद. तर एसच्या डोक्यावरती -1 लिहिलं. किंवा मध्ये काय केलं? मीटर मध्ये डॅश केलं आणि s⁻⁻1. हे करेक्ट हे आपण चुटकून लिहित नाही. ते नाव लिहित असताना किंवा एखादं सेंटेन्स लिहिताना असता, एखादा वर्ड लिहिताना आपण जसं चुटकून लिहितो तसं युनिट लिहिताना आपण चुटकून लिहित नाही. म्हणून आपण 7वं कन्व्हेन्शन काय सांगितलंय? पेस ऑर हायपाईन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 8वं कन्व्हेन्शन काय सांगतंय? प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ अ युनिट. प्रिफिक्स सिम्बॉल म्हणजे जे आपण प्रिफिक्स वापरणार आहोत त्याचा जे युनिट आहे त्याच्या अगोदर सिम्बॉल लिहायचा, युनिटच्या सिम्बॉलच्या. आता समजा मिलीसेकंद लिहित असताना 1 मिलीसेकंद लिहित असताना आपण काय लिहिणार आहे? 1 ms किंवा 1 मायक्रोसेकंद. आपण असं नाही करणार की 1 सेकंद मायक्रो, हे चुकीची पद्धत आहे. म्हणून अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ अ युनिट. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे? पहिलं कन्व्हेन्शन काय सांगतं ह्या प्रिफिक्समध्ये? अ प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल फॉर अ युनिट ऑफ अ कॉन्स्टंट न्यू सिम्बॉल ऑफ फॉर द युनिट विच कॅन बी राइज्ड टू पॉझिटिव्ह ऑर
निगेटिव्ह ऑफ अ पॉवर 10. प्रिफिक्स symbol and symbol of unit constitute a new symbol for the unit which can be raised to positive or negative. म्हणजे आपण आता 1 मायक्रोसेकंद म्हणजे काय आलं 10 to the power 1 मिलीसेकंद इज इक्वल टू 10 to the power -3 सेकंद. 1 मायक्रोसेकंद तर काय 10 to the power -6 असेल तर आपण काय लिहिणार आहोत 1 मायक्रोसेकंद. 10 to the power -3 म्हणजे किती 1 मिलीसेकंद. तर अगोदर आपण काय केलंय मिली कशासाठी प्रिफिक्स सिम्बॉल वापरला. ह्या 1 मायक्रोसेकंदमध्ये मायक्रो आहे म्हणजे 10 to the power -6 म्हटलं ही काय लिहिलं आपण 1 मायक्रो म्हणून तो प्रिफिक्स अगोदर वापरलाय. 10 to the power -6 सेकंद म्हणजे किती 1 मायक्रोसेकंद. 10 to the power -9 सेकंद म्हणजे किती झालं 1 नॅनोसेकंद. आता त्यातला दुसरा काय आहे यूज डबल प्रिफिक्स इज अवॉइड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवॉइड. डबल प्रिफिक्स वापरायचं नाही जर सिंगल प्रिफिक्स अवेलेबल असेल. 10 to the power -6 म्हणजे काय असणार आहे 10 to the power -6 म्हणजे 1 मायक्रोसेकंद. आणि आपण असं लिहिणार नाही की 1 मिलीसेकंद म्हणजे 10 to the power -3 म्हणजे मायक्रोसेकंद. तर ही काय झाली आपली रॉंग टेक्निक झाली. 10 to the power -9 सेकंद इज इक्वल टू 1 नॅनोसेकंद हे करेक्ट झालं. 1 नॅनोसेकंद म्हणजे 10 to the power -9 म्हटलं की काय येणार आहे 1 नॅनोसेकंद. आपण असं लिहिणार नाहीत की 1 मिलीसेकंद 1 मिली मायक्रो सेकंद. तर ही टेक्निक काय झाली रॉंग. करेक्ट काय आहे 10 to the power -9 म्हटलं की काय येणार आहे 1 नॅनोसेकंद. आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेन्शन्स आणि सप्लिमेंटरी युनिट्स पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस पाहणार आहोत, त्याचे युजेस त्याचे लिमिटेशन्स. ठीक आहे, थँक्यू.